आता एक नजर टाकूयात राजकीय घडामोडींवरती। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता सल्लागार समितीची बैठक होणार आहे। विधिमंडळाचं कामकाज वाढवलं जाणार का याकडे आता लक्ष असेल। आजच्या या बैठकीमध्ये ते स्पष्ट होणार आहे। विरोधकांकडून कालावधी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधिमंडळाचं कामकाज वाढवलं जाणार की नाही याकडे आता लक्ष असेल। दुपारी 12 वाजता सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली, काय अधिकची माहिती? आज कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनामध्ये पार पडणार आहे। दुपारी 3च्या सुमारास ही बैठक पार पडेल। दरम्यान हे पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सध्या सुरू आहे। मात्र अधिवेशन गुंडाळणार की अधिवेशनाचा कालावधी वाढवणार या संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। तसेच अनेक महत्त्वाचे प्रश्न विरोधकांनी मांडलेले आहेत, त्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। खरं तर पावसाळी अधिवेशन वाढवण्यात यावं, कारण जेणेकरून शेतकऱ्यांच्या बाबतची चर्चा अद्यापही बाकी आहे। शेतकऱ्यांसंदर्भातील उत्तर ही समाधानकारक नाही आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळे कामकाजाचं जे अधिवेशन जे आहे कालावधी आहे तो वाढवण्यात यावा अशा प्रकारची मागणी विरोधक या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करतील। मात्र एकूणच या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे कामकाज करण्याची कालावधी वाढवला जातो, कमी केला जातो, याकडे पाहणं महत्त्वाचं असेल। तसेच जे मुद्दे विरोधकांनी 2 आठवड्यांमध्ये सभागृहात मांडलेले आहेत त्या संदर्भात कामकाज सल्लागार समिती एकत्रित काय निर्णय घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। जी स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।